व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. काँग्रेस म्हणजेच काँग्रेस, इंडियन काँग्रेस हा हलकट आणि नीच लोकांचा कंपू आहे. हे परत 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 सांगावं लागतं आपल्याकडच्या लोकांना. हेच आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की देश पोखरणाऱ्या या नीच काँग्रेसी जनांना आपले लोक वर्षानुवर्ष मतदान करत आले आहेत. का कुणास ठाऊक कळत नाही, अजिबातच कळत नाही. काँग्रेसचा तो राष्ट्रीय पप्पू ज्याला मूर्ख किंवा बिनडोक बेअकली असं समजलं जातं, मात्र हा अत्यंत धूर्त, कावेबाज आणि मनामध्ये मत्सर ठेवणारा, या देशाप्रती हीन भावना ठेवणारा असा व्यक्ती आहे. याचे संबंध थेट चीनसोबत आहेत. हा जॉर्ज सोरोसचा पॉइंटर आहे. वामपंथी लोकांना पोसणं, त्यांची भलावण करणं हे याचं आद्य कर्तव्य आहे. हिंदूंना हीन नजरेनं बघणं, हिंदूंची टिंगलटवाडी करणं, त्यांना हिंसक म्हणणं हे याचं कर्म आहे. हिंदू हिंसक का वाटतात याला? कारण नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींना गोळ्या घातल्या म्हणून हिंदू हिंसक. ठीक आहे. अरे पण गांधी वधानंतर महाराष्ट्रातल्या ब्राह्मण परिवारांवर काय गुजरली हे माहित नाही का या बेअकलीला? किती कत्तली झालेल्या आहेत यावर कोणी काही भाष्य करणार आहे की नाही? इंदिरा गांधी यांची हत्या काय अशीच झाली का? नाही, शिखांनी केलेली ना ती. त्यांच्याच बॉडीगार्डनं मारलेलं होतं. पण त्यानंतर दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये जो नरसंहार झाला शिखांचा, त्यावर कोणी भाष्य करणार आहे की नाही? हे काँग्रेसी स्वतःला म्हणवतात फक्त की आम्ही अहिंसक आहोत, अहिंसेचे पुजारी आहोत. मात्र हेच अहिंसेचे पुजारी हिंसेचे स्रोत आहेत. हे सिद्ध झालेलं आहे. हे पुन्हा नव्यानं सिद्ध करण्याची अजिबातच गरज नाहीये मित्रांनो. आणि यांना हिंदू ज्वर झालेला आहे, हिंदू कावीळ झालेला आहे. यातलीच एक नेता आपल्याकडची जी आता नव्याने पहिल्यांदा खासदार झालेली आहे, त्यांचं नाव प्रणिती शिंदे. असं म्हटलं जातं की प्रणिती शिंदे आपल्या पूर्वीच्या काळामध्ये या खूप मौज मजा करायच्या, मस्ती करायच्या. एकदा रेव पार्टीमध्ये त्यांना पकडलं देखील गेलं होतं अशी चर्चा आहे. आता रेव पार्टी म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तिथे काय टिळा लावून भजन वगैरे केलं जात नाही, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स कन्झ्युम केले जातात, दारूचे पाट वाहतात. नको त्या अवस्थेमध्ये तरुण तरुणी तिथे नाचत असतात, बेधुंद होऊन नशेत. असल्या ह्या पार्ट्या असतात सगळ्या. आणि असल्या पार्ट्यांमध्ये यांचं सुद्धा नाव जोडलं गेलं होतं कोणी एकेकाळी. मात्र वडील तेव्हा मोठ्या पोझिशनवर होते, म्हणजे सुशील कुमार शिंदे, त्यामुळे ते प्रकरण दाबण्यात आलं अशी ही चर्चा आहे. तर या प्रणिती शिंदे यांनी वारंवार टीका केलेली आहे नरेंद्र मोदी यांच्यावर, देवेंद्र फडणवीसांवर, महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार यांच्यावर. मात्र आपल्याच घरात किती अंधार पसरलेला आहे आणि आपल्याच पिताश्रींनी काय काय मुक्ताफळं उधळलेली होती हे याची यांना अजिबातच कल्पना नाहीये का? तर माहिती आहे. मात्र मुद्दाम होऊन एखाद्याला डिवचायचं कसं हे या लोकांकडून शिकावं. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी प्रणिती शिंदे यांना चांगलाच गोड समज दिलेला आहे. तो आपण बघणारच आहोत आताच्या व्हिडिओमध्ये. मात्र त्या अगोदर काही जणांचे आभार आपण व्यक्त करूया, ज्यांनी आपल्या कर्करोगग्रस्त रुग्ण यांच्या औषधोपचारांसाठी, त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान, सोबतच आपल्या दुष्काळामध्ये होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मदत पाठवलेली आहे. यामध्ये आहेत कराडे गोपाल कृष्ण विष्णुपंत, सुरेश शिंदे जोगेश्वरी मुंबई, ॲडव्होकेट रवींद्र सहस्त्रबुद्धे फलटण सातारा, एकनाथ बिरारी सुरगणा नाशिक, गोरे मॅडम आहेत, हर्षद नार्वेकर, कविता पाटीलताई, जयाताई, जयंत दामले सर, अभिषेक पैठणकर, रमेश भंडारे, सुधाकर श्रीखंडे, दत्तात्रय विठ्ठल ठाकूर देसाई हे रत्नागिरीचे आहेत, आणि सुरेश जैन सर. अशी अनेकांनी आपापल्या परीने यथाशक्ती मदत पाठवली, सहकार्य केलेलं आहे मित्रांनो. ज्यामुळे आपण कर्करोगग्रस्त रुग्णांचे औषध करू शकत आहोत, त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान करू शकत आहोत. विद्यार्थ्यांचं आता 9 तारखेपासून शिक्षण सुरू होणार आहे.
तेव्हा त्यांचे वह्या पुस्तकं आणायचे आपल्याला शालेय साहित्य विकत आणायचंय त्या विद्यार्थ्यांसाठी. जवळपास आपण 71 विद्यार्थी दत्तक घेतलेले आहेत मित्रांनो. यापैकी 51 विद्यार्थिनी आहेत ज्या आदिवासी समाजातून येतात. अनेकांना पितृछत्र नाही आहे. आपण अशा लोकांची मदत करतोय, आपण अशांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय, कारण हे भारताचं उज्ज्वल भविष्य आहे. म्हणूनच विनंती आहे मित्रांनो, या सत्कर्मामध्ये आपल्याच्याने आपल्याला जे काही सहकार्य करता येईल, योगदान देता येईल, ते दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा परिवाराच्या, म्हणजे यांच्याप्रमाणेच आपल्याला देखील आपली पावती आम्हाला पोचती करता येईल. हात जोडून विनंती आहे मित्रांनो, मन मोठं करून पुढे या. माणुसकी जिवंत आहे हे दाखवून द्या. तर देवेंद्र फडणवीस यांनी प्रणिती शिंदे यांच्या एकंदर वागण्यावर, आचरणावर काय भाष्य केलेलं आहे किंवा काय समज दिलेली आहे त्यांना, हे आता बघूया. प्रणिती शिंदे या पहिल्यांदाच खासदार झालेल्या आहेत, पूर्वी आमदार होत्या. अपेक्षा आहे की अशा लोकांनी मॅच्युरिटीने बोललं पाहिजे. पण कोणी इमॅच्युरिटी दाखवली तर त्याला आपल्याला सांगता थोडी होतं. आता एवढी जर इमॅच्युरिटी असेल, म्हणजे आपण कोणाबद्दल बोलतो, काय बोलतो, या संदर्भात जर भान राहत नसेल तर अशा लोकांना जनताच त्यांचं स्थान दाखवेल. आपण नेमकं काय बोलत आहोत, कोणाबद्दल बोलत आहोत याचं थोडंसं भान बोलणाऱ्याला असणं गरजेचं आहे. शिवाय आपण जर खासदार असू तर खासदाराने किती जबाबदारीने बोललं पाहिजे याची जाणीव प्रणिती शिंदे यांना असायला हवी, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मात्र देवेंद्रजी, एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की ज्या मूर्ख, बेअक्कल, धूर्त, ढोंगी, कपटी, कारस्थानी, षडयंत्री राहुल गांधीला प्रणिती शिंदे आपला आयडल, आदर्श मानतात, त्यांच्याकडून सामंजस्याची आपण काय अपेक्षा करतो? हिंदू द्वेष कसा असतो हे या लोकांनीच तर जगाला दाखवून दिलेला आहे ना. बरं, यांचा हा हिंदू द्वेष किती भयानक आहे की या त्याच प्रणिती शिंदे आहेत ज्यांच्या पिताश्रींनी म्हणजे सुशील कुमार शिंदे यांनी भगवा आतंकवाद, हिंदू दहशतवाद हे असले शब्द पुढे आणलेले आहेत. आणि हे नरेटिव्ह पसरवण्याचा याच लोकांनी रेटून प्रयत्न केलेला आहे. ते तर तुकाराम ओंबळे होते ज्यांनी त्या कसाबला जिवंत पकडला. नाहीतर आतापर्यंत तर आपल्या सगळ्या हिंदूंच्या माथ्यावर भगवा दहशतवाद यांनी थोपवून लावलेला होता. त्या दिग्विजयने तर पुस्तक देखील प्रकाशित केलं होतं याच्यावर एक ताबडतोब तेव्हाच. ह्या गोष्टी यांना अजिबात दिसत नाहीत का? बरं, यांचा हा हिंदू द्वेष आत्ताचा आहे का? तर अजिबातच नाही. नेहरूंपासून चालत आलेला आहे. नेहरूंपासून. एकदा नेहरू आपल्या एका भाषणामध्ये बोललेले होते की मी एका मंदिरामध्ये गेलेलो होतो आणि तिथे संगमरवर लावलेला होता. तर तिथे गेल्यानंतर मला असं वाटलं की मी एखाद्या शौचालयात आलेलो आहे की काय. बघा, यांना नेहरूंना ज्यांना पंडित म्हटलं जातं, ऍक्च्युली हे पंडित नाहीये, हे पंडित अजिबात नाहीयेत. ह्या नेहरूंना मंदिर हे संडासासारखं वाटलं, शौचालयासारखं. आता तुम्ही बघा, संगमरवर काय फक्त मंदिरातच लावला जातो का हो? हा, चर्चमध्ये पण लावला जातो ना संगमरवर. मग तेव्हा नाही वाटलं नेहरूंना असं काही? इतरही अनेक ठिकाणी संगमरवरचा वापर होतो ना, पण ह्यांना नेमकं हिंदूच का दिसला तिथे? यावरच टीका का केली यांनी? महात्मा गांधींचंच घ्या ना उदाहरण, ज्यांच्या नावाने हे लोक राजकीय कारकीर्द चमकवतात स्वतःची, अहिंसेचे पुजारी म्हणवतात स्वतःला. त्या महात्मा गांधींनी आतापर्यंत जेवढी उपोषणं केलेली आहेत त्यातलं एक तरी उपोषण हिंदूंसाठी केलंय का? नाही, अजिबात नाही. मात्र 2014 नंतर हिंदूंमध्ये जागृती झाली. त्या जागृतीची परिणिती झाली की काँग्रेसला ढकलून देण्यात आलं सत्तेपासून. त्याचा ह्या लोकांना जास्त पोटशूळ आहे. म्हणून प्रणिती शिंदे सारखे खासदार हे अभद्र टिप्पणी करतात नरेंद्र मोदी यांच्यावर. अक्षरशः त्यांच्या वैवाहिक जीवनावर सुद्धा अत्यंत हीन पद्धतीनं आणि खालच्या पद्धतीनं बोलतात हे असले खासदार. मात्र तुम्हाला म्हणून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, नीट लक्षात घ्या ही गोष्ट. ज्या प्रणिती शिंदे राहुल गांधी यांना आदर्श मानतात ना, त्या राहुल गांधी बद्दल कंगना रनौत हिने एक खुलासा केलेला आहे की राहुल गांधी याची स्त्रियांकडे, महिलांकडे बघण्याची नजर ही अत्यंत घाणेरडी आहे. संसदेमध्ये गेल्यानंतर, लोकसभेमध्ये गेल्यानंतर महिला कचरतात या माणसाला बघायला सुद्धा. हा माणूस एकटक बघत असतो एखाद्या महिलेकडे, स्त्रीकडे, तिच्या छातीकडे.
हे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. स्त्रियांना ऑकवर्ड फील होतं, महिला खासदारांना ऑकवर्ड फील होतं अशा वेळी. हे कंगना रनौतनं स्वतःच्या अनुभवावरून सांगितलंय आणि त्या नालायक माणसाला प्रणिती शिंदेसारखे खासदार आदर्श मानतात. यातूनच कळून चुकतं मित्रांनो की कुठं चाललंय भविष्य आपलं. आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये प्रणिती शिंदे यांनी किती विकास कामं केली हो आतापर्यंत? याआधी त्या आमदार होत्या ना, आमदार म्हणून काय कारकीर्द गाजवलेली आहे यांनी? अजिबात काहीच नाही. केवळ सुशील कुमार शिंदे यांची मुलगी, यांची कन्या म्हणून व्हॅल्यू, नाहीतर काय व्हॅल्यू आहे? काहीच नाही. रूप देखणं असलं म्हणून अक्कल असतेच असं अजिबात नाही मित्रांनो. आता तुम्हाला एक गंमत सांगतो मी. एक सोलापूरचे यांचे माजी कार्यकर्ते होते, जमीर शेख त्यांचं नाव आहे. त्यांचा मध्यंतरी एकदा फोन आला होता. त्यांनीच त्यांची आपबीती सांगितली की कशा प्रकारे त्यांना त्रास देण्यात आला. त्यांना यांनी मदत केलेली होती लोकसभेच्या निवडणूक प्रचारामध्ये प्रणिती शिंदे यांना, मात्र त्यांच्याच मागावर गुंड पाठवण्यात आले. आज त्यांच्या जीवाला धोका आहे. ही अशी परिस्थिती आहे. ज्या लोकांनी आपल्यासाठी मेहनत घेतलेली आहे, मदत केलेली आहे, त्यांच्या सुद्धा मागावर हे लोक गुंड पाठवतात. म्हणजे विचार करा तुम्ही, सर्वसामान्यांचं काय होत असेल? सर्वसामान्यांना हे कोणत्या दृष्टिकोनातून बघत असतील? अरे आपल्या कार्यकर्त्याला जर तुम्ही मारझोड करू शकता तर सर्वसामान्य तर लांबच राहिले. मग ही यांची नीती आहे मित्रांनो, वापरा आणि फेका, या पलीकडे काहीही नाही. त्याच्याचमुळे वारंवार असं वाटतं की सोलापूरकरांनी नेमकं असं काय बघितलं असेल म्हणून यांना निवडून दिलं खासदार म्हणून. खरंच नमुना निवडून दिलेला आहे, जे ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न उपस्थित करतात. बरं एवढं तर भान असायला पाहिजे होतं ना तिथे की ऑपरेशन सिंदूरला 2 महिलांनी लीड केलेलं आहे. हे सुद्धा यांना कळत नव्हतं का? त्याच्यावर सुद्धा अभद्र टिप्पणी, त्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहेत तुमचे, त्या महिलांच्या कर्तृत्वावर, त्या सैनिकांच्या कर्तृत्वावर. आणि तरी तुम्ही म्हणता की आम्हाला महान म्हणा म्हणून, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत म्हणून. हे जनतेचं कार्य करता का? ही जनसेवा आहे का अशी? अजिबातच नाही. आता तेलाचे भाव वाढलेले आहेत, त्याच्यावरून गदारोळ चालू आहे. अहो जगभरात वाढलेत तेलाचे भाव. अमेरिकेमध्ये 50% वर वाढ झालेली आहे, आपल्याकडे तेवढी झाली नाहीये. जेमतेम 5-60% दरवाढ झालेली आहे आपल्याकडे. जरा जाऊन बघा, ज्या पाकिस्तानचे गोडवे खातात ना हे लोक, त्या पाकिस्तानामध्ये हाल काय सध्या बघा एकदा. अक्षरशः प्लॅस्टिकच्या बॅग्स मध्ये हे लोक गॅस भरतायत. LPG सिलेंडर सुद्धा नाहीयेत त्या लोकांकडे, साधे गॅससाठीचे प्लॅस्टिकच्या बॅग मध्ये भरतायत हे गॅस. ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो. अशा लोकांचं काय करावं ते खरंच कळत नाही हो. खरं तर आहे ना, हा जो 5 वर्षांचा कार्यकाळ आहे ना खासदारांना किंवा आमदारांना दिलेला, हा कमी केला पाहिजे. 6च महिने ठेवा. पहिल्या 6 महिन्यामध्ये जर तुम्ही काम दाखवलं, तुम्ही जर योग्य राहिलेत, तुम्ही जर व्यवस्थित विकासाची कामं केली आपापल्या मतदारसंघात, तर पुढचे 6 महिने मिळतील. त्या पुढच्या 6 महिन्यांमध्ये तुम्ही जर जनतेचे प्रश्न सोडवले तर पुढचे 6 महिने मिळतील. असं 6-6 महिन्याचं टेन्युअर दिलं पाहिजे अशा लोकांना. खास करून प्रणिती शिंदे, संजय राऊत, रोहित पवार यांच्यासारखे जे खासदार आहेत ना, जे कधी स्वतःच्या मतदारसंघात फिरकत पण नाहीत, अशांना तर आवर्जून, यांना तर 3 महिन्याचंच टेन्युअर दिलं पाहिजे. 3 महिन्यात दाखवा तुमची कारकीर्द काय आहे ते. तेव्हा कुठे जाऊन जनतेचे प्रश्न सुटतील असं वाटतंय मित्रांनो. या बाबतीमध्ये आपलं काय मत आहे जाणून घ्यायला निश्चितच आवडेल मित्रांनो. तेव्हा जास्तीत जास्त कमेंट्स नक्की करा. तुमच्या प्रत्येक कमेंटचा आम्ही आदरच करत आलेलो आहोत. तुमच्या कमेंट्समुळेच आम्हाला नवीन विषय सुचतात व्हिडिओज करण्यासाठी. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, बघा आपल्याकडचे अनेक नेते असे आहेत जे निवडणूक समोर आली, तोंडापुढे आली की हात जोडून विनंती करून अक्षरशः याचना करतात, भिका मागतात मतांसाठी. मात्र एकदा निवडून आल्यानंतर फिरकत पण नाही, तो बघत पण नाही जनतेकडे काय, आपल्या मतदारसंघातल्या लोकांकडे काय, आपल्या मतदाराकडे काय. ज्यांनी मतदान केलेले त्यांना सुद्धा हे लोक व्हॅल्यू देत नाहीत. विचार करा तुम्ही, जे आडले नडलेले आहेत त्यांच्याकडे हे काय बघणार हो. त्याच्याचमुळे आपल्या परिवारासारखे अनेक जण आहेत जे पुढे येऊन आपल्या हिंदू माता बंधू भगिनींची सेवा करतायत, त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा छत्रपती संभाजीनगर येथील जे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल आहे, तिथे जे कर्करोगग्रस्त रुग्ण आहेत ना, जे कुठून कुठून आलेले आहेत खेडपाड्यातून, पैसे नाही येतो त्यांच्याकडे, औषधाला सुद्धा पैसे नसतात.
औषधं सोडा, 10 रुपयाचा चहा प्यायला सुद्धा पैसे नसतात या लोकांकडे. वस्तुस्थिती पाहिली आम्ही. रण त्या उन्हामध्ये अनवाणी बिना चपलीचे हिंडतात त्यांचे नातेवाईक तिकडं. गंभीर परिस्थिती आहे मित्रांनो. दुष्काळ बघून आलोय मराठवाड्यातला सगळा अख्खा. त्या दुष्काळामध्ये होरपळून निघणारं शेतकरी आणि त्याचं कुटुंब बघून आलेलं आहे. त्याचे लेकर बघितले उगलं तोंड करून बसतात घरामध्ये. का तर पोटभर नाहीये खायला. गुरांची अवस्था बघा काय झालेली आहे. गाई म्हशी सुद्धा बकरी सारख्या वाढत चालल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. मी फोटो दाखवू शकतो तुम्हाला, मात्र मला ते दाखवायचे नाहीयेत. पण विश्वास ठेवा मित्रांनो, भीषण परिस्थिती आहे बरं का. तरी सुद्धा या भीषण परिस्थितीमध्ये काही जण असे आहेत जे करतायत, सहकार्य करतायत, मदत करतायत, योगदान देत आहेत. आपल्या परिवारातर्फे आपण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं करतोय. मित्रांनो, हात जोडून विनंती आहे, या कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी त्यांची औषधं, त्यांचं अन्नदान, आपल्या शेतकऱ्यासाठी सामान पोहोचवायचं आहे. विद्यार्थ्यांचं शिक्षण आहे. आता वह्या पुस्तकं विकत घ्यायचे, फळे विकत घ्यायचे आहेत आपल्याला पोरांसाठी. आपण विद्यार्थी दत्तक घेतलेले आहेत परिवारातर्फे. काम खूप मोठं आहे मित्रांनो. आणि एक केवळ सामाजिक जाणीव म्हणून आपण करत आहोत, निस्पृह निस्वार्थी भावनेनं. तेव्हा आपल्या चॅनल जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं निश्चित योगदान करा आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार. जीपे, फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेत मित्रांनो. ज्यांना डायरेक्ट बँक ट्रान्सफर करायचंय त्यांनी डिस्क्रिप्शन चेक करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बँक डिटेल्स सुद्धा आपण दिलेले आहेत. तुम्ही तुमचं योगदान केल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजे इतरांप्रमाणेच तुम्हालाही त्याची आम्ही पावती देऊ शकू. मन मोठं करा आणि पुढे या मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स वाट बघतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.